हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहे 5 आणि आम्ही निघालो आहोत मॉर्निंग वॉकसाठी. आणि पहिले आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग पुढे गेलो. गाईज मी मॉर्निंग वॉक करून आलेली आहे आणि त्यानंतर आल्यावर मी फ्रेश झाले. फ्रेश झाल्यानंतर मी आता दूध घेत आहे. त्यानंतर मला यांचा डबा पण बनवायचा आहे. डबा बनवल्यानंतर मला जायचं आहे आईकडं आणि आईकडे गेल्यावर माझ्या भावाला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. बघू मग आजचा दिवस कसा जातो. हाय गाईज, इथे माझं आवरून झालेलं आहे आता आणि आम्ही निघालो आहोत. आणि गाईज मी याच्या आधी पण एक ब्लॉग टाकला आहे माझ्या भावासोबत, कारण की आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन गेलो होतो, पण तिथला अनुभव आम्हाला चांगला नाही आला, म्हणून आम्हाला त्याला दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जायचं आहे. बघू पुढे काय होतं ते. गाईज माझा नवरा आहे ना सोनी पैठणीमध्ये कामाला आहे. तर विषय असा आहे तिथे आता किती दिवसापासून सेल लागलेले बघा. तर मी त्यांना आता बोलते का हो सेल चालू झाला आहे तेव्हापासून तुम्ही मला एक पण साडी आणली नाही का. तुमचं प्रेमच नाही माझ्यावर. आता बघू गाईज, आता एवढ्या बोलल्यानंतर साडी आणता किंवा नाही आणत आपण बघू. मग गाईज मी तुम्हाला दाखवत आणली आता सध्या पेट्रोल पंपावर घेऊन आले. गाईज पेट्रोल भरल्यानंतर पुढे आलो. पुढे आल्यानंतर आम्हाला लागली बेकरी. ह्या बेकरीमधून मी नेहमी, मला एक गोष्ट खूप आवडते, चिक्की. ती घेण्यासाठी आली होती, पण मला जी पाहिजे ती भेटली नाही. पण दुसरी होती, मग मी ही घेतली आणि निघाली. मला ती चिक्की हवी होती, पण जाऊ द्या. कसा दादा झाडू? 100 झाडू. हे बघा 100 रुपयाला झाडू आहे. म्हणजे इथे बनवताय झाडू. तुम्हाला बघा मी ना त्याच्यामध्ये मसाले भात करून घेतलेला आहे. म्हणजे माझ्या भाच्यांना पण आवडतो, त्यांना पण घेतलेला आहे. माझ्या भावासाठी पण आहे, आईसाठी पण आहे, माझ्यासाठी पण आहे. आणि त्या मसाल्याचा भाताचा वास आहे ना मला गाडीवर येतोय. तो वास नाकात जातो. त्याबद्दल मग अशी सांगितलं पण होतं. त्यानंतर मी माझ्या भावाला फोन लावला, त्याला म्हटलं आपण जाऊ. तो ऐकतच नाहीये की दवाखान्यात नाही जायचं असं म्हणतो. मला बरं वाटते, पण विषय असा आहे की आता तिथे गेल्यावर मी बघते त्याला परत एकदा कन्व्हिन्स करते की चल बघ दवाखान्यात जाऊया. असा नवरा त्याला हे बघ कसं असते. मुद्दाम करतो मी, बोलते ना तर मुद्दाम गाडी खड्ड्यात घालतो. किती गोड हसायला ते बघितलं ना, म्हणजे मला कसं त्रास होईल ना हे बघतं. ठीक आहे आपण सिरियस परत येऊ त्या विषयावर. तर मी त्याला फोन केला होता तर तो नाही म्हणतोय. आता इथून गेल्यानंतर आहे ना बघू ते अशोका हॉस्पिटलला जायचं आहे आणि त्याचा ना इको करायचा आहे, छातीचा इको करायचा आहे. तर त्याला म्हटलं आपण चेक करून घेऊ त्याच्यात काय आहे काय नाही, पण तो नाहीच म्हणतोय. मला असं वाटतं त्यांनी चेक करून घ्यायला पाहिजे. बघू काय. तुला काय येतं? काय घेऊन नाही यायचा? काय नाही घेऊन यायचा? का बरं रे बाळा? मॅडम बोलल्या. का बरं बोलल्या? नको पोरा झेंडा पाडून देता म्हणून का? अच्छा फिर पडशी. हा फिर. तारी आहे माझ्या मम्मीकडे आणि हिला पण मी बोलवलं, म्हटलं चल वरती. है ना बाळ? ती शाळेत गेली होती, छान छान नटून गेली होती. अगो बाई लिपस्टिक पण लावली होती मम्मीने लावली. आणि अजून काय लावलं मम्मीने? टिकली लावली. आणि तू शाळेत कोणत्या कलरचा ड्रेस घातला होता? पिंक. ती म्हणते पिंक घातला, व्हाईट घातला होता. खायला काय दिलं? फक्त बिस्किट दिलं. 2 बिस्किट दिले. अच्छा. अजून गाईज ही जी आहे ना ही माझ्या मामाची नात आहे, म्हणजे माझ्या मामे भावाची मुलगी आहे. आणि मग मी माझ्या भाचीला खाली सोडवायला आली होती. मग आई पण आली. मग आम्ही दोघींनी देवाचं दर्शन घेतलं आणि परत वरती गेलो. पण माझं काय म्हणणं आहे, तुला त्याला बोलता नाही येत का? बाई नाही ऐकत तर मी काय करू ग ताई? अशी काय करते तू? म्हणून म्हणते ते रेकॉर्ड नको करू. माझं रेकॉर्ड नको करू म्हणते. बरोबर पण तू ऐकलं पाहिजे ना त्यांनी. मग तू बोल ना त्याला चल म्हणून. नाही ऐकत मी काय करणार त्याला. काय लहान बाळ आहे का उचलून घेऊन जाऊ? एवढा मोठा गोडमा झाला मी तरी काय करणार. त्यांनी यावं ना. काय झालं, मी मम्मीकडे आल्यापासून खाल्लं पिल्लं आणि फुल झोपली. हे बघा विषय नाही. आणि आता स्वयंपाक करायचा आहे. इथे पोळ्या झालेल्या आहे आणि काळा मसाला करायचा आहे. म्हणजे मम्मीने काय केलं, माझ्या चवळी भिजत घातली. तुम्हाला दाखवते काय हे बघा. अरे देवा कसं दाखवते देवा. हे बघा अशी चवळी भिजत घातली आहे पाण्यामध्ये, म्हणजे त्याची शिट्टी लवकर होते, लवकर शिजतं बघ. आणि हा मसाला घातल्यानंतर ही भाजी करायची. आणि तुम्हाला मी दाखवते गाईस. ही बघा ही माझी मम्मी आहे.
ती म्हणते कोण आहे, तिला वाटतं व्हिडिओ कॉलवर बोलते. गाईस संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही दोघीजणी खाली आलो होतो, मम्मी आणि मी भाजी आणायला. गाईज मी ज्या कामासाठी आली होती ते काम झालंच नाही, कारण की माझ्या भावाने ऐकलंच नाही. तो म्हणे मला बरं वाटतं मी Hello नाही guys. येणार. हे बघा, हे आत्ता आले आहे, यांचं जेवण आता होत आलं आहे आणि मी आता चालली आहे माझ्या घरी. आजचा पूर्ण दिवस माझ्या आईकडेच गेला आणि आता बाय, मी चालली माझ्या घरी. बाय गाईज, बाय बाय.